उपवासाचे झटपट थालीपीठ तयार झालेलं आहे। हे दही साखर घेतलेलं आहे, आंबट गोड खूप छान चव लागते थालीपीठासोबत। एकदा जरूर बनवून बघा, पाहुणे आल्यानंतर झटपट होणारा हा पदार्थ आहे थालीपीठ उपवासाचा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी उज्ज्वला किचनमध्ये आपले स्वागत आहे। प्रत्येकाकडे पाहुणे येत असतात, काही जणांचा उपवास असतो, मग अचानक काय बनवायचा हा प्रश्न पडतो। तर मी ठरवले की झटपट एक रेसिपी आपणास दाखवावी, उपवासाचे झटपट थालीपीठ। तर साहित्य पाहूया। 1 वाटी शाबू तांदूळ, अर्धा वाटी शेंगदाणा कूट आहे, चवीनुसार मीठ। जर जिरी आपणास चालत असतील तर उपवासाला, अर्धा वाटी दही, मिरची आले 2 तुकडे, मिरची 4-5 घेतलेत, 3 बटाटे घेतलेत। तर हे सर्व साहित्य आहे झटपट थालीपीठ रेसिपी मध्ये। शाबू तांदूळ घ्या, त्यामध्ये मिरची आलं टाकून घ्या आणि हे मिक्सरमधून पावडर बनवून घ्या। मिक्सरमध्ये खूप छान पावडर बनवून झाली आहे। मिक्सरमध्ये शाबू तांदूळ पावडर करून घेतली आहे। एका बाउलमध्ये घ्या, त्यामध्ये शेंगदाणा कूट घ्या, दही, जिरी, मीठ, बटाटा किसून घेतला आहे तो यामध्ये घ्या। त्यामध्ये पाणी घालून घ्या, चांगलं मिक्स करून घ्या। थोडासा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकत आहे। छानपैकी भिजवून घ्या। आता हे 1-2 मिनटं ठेवलं तरी चालेल। या पद्धतीने भिजवून ठेवा 1-5 मिनटं, नाही भिजवलं तरी चालेल, काय हरकत नाही असं घेतलं तरी। हे थालीपीठ खूप छान चवीला लागतं, आमच्या घरी तर सर्वांनाच आवडतं। खिचडी खाल्ली तर पोट फुगतं, त्यामुळे हे हलकं फुलकं थालीपीठ उपवासासाठी खूप छान आहे, जरूर बनवून बघा। मी पीठ भिजवलं होतं 5 मिनटं, थोडंसं फुगलं आहे, थोडं पाणी घालण्याची गरज आहे। थोडंसं पाणी घाला। तवा गरम झालेला आहे, तर आपण हे थालीपीठाचं मिक्स केलेलं आहे ते तव्यामध्ये टाकून घेऊ। झटपट छानपैकी होणारा हा उपवासाचं थालीपीठ आहे। गोल छानपैकी थापून घ्या, थोडंसं मध्ये होल मारून घ्या। थोडंसं तेल सोडून घ्या, जर तूप आपणास हवं असेल तर तूप घेऊ शकता, काही घेऊ शकता, तूप किंवा तेल। झाकण लावून मंद आचेवर 1-2 मिनटं ठेवून द्या। तर डिश काढून घेतली आहे, परतून बघू खाली भाजलं आहे का। छान भाजलं आहे, कलर पण छान आलेला आहे। परत 1-2 मिनटं मंद आचेवर भाजून घेऊ। वरून थोडंसं तेल सोडून घ्या, दही घेतलं आहे अर्धा वाटी, त्यात 1 चमचा साखर मिक्स करा आणि छान मिक्स करून घ्या। हे आंबट गोड दही छान आहे, बनवून ठेवते। आता आपण परतून घेऊ दुसऱ्या बाजूने। खूप छान भाजलं आहे, कलर पण छान आलेला आहे। अजून 1 मिनटं थोडंसं खालून भाजून घेऊ, खालच्या बाजूने।
झटपट थालीपीठ उपासाचे तयार झाले आहे. त्याच्यासोबत मी दही, साखर, आंबट गोड असं हे पण खूप छान लागतं थालीपीठासोबत. जरूर बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा बनवून बघा जरूर. झटपट होणारी डिश आहे पाहुणे आल्यानंतर.